नमस्कार. आज मी इथे कारल्या घेतलेल्या आहेत. कारल्याने काटे खूप असतात पण चवीला छान लागतात. ते मी साफ करून घेते. अगोदर खवळं काढून घेतलेली आहेत. शेपटीकडचा भाग काढून घेते आणि बाजूचे कल्ले कापून घेते. आता डोक्याकडचा भाग कापून घेते. पोटातली घाण काढून टाकून देते आणि साईडला कापून घेते. इथे काटे खूप असतात. अशा प्रकारे साफ करून झालेले आहे. इथे तळायसाठी मी 4-5 वेगळे ठेवले आहेत. त्याला वरून चिरा पाडून देते. जाड मीठ लावते माशांना आणि बाजूला ठेवते. अर्धा तास झालेला आहे. आता त्यातले मी थोडे मासे काढून घेतलेले आहेत. त्याला मीठ, काळी मिरी पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि आलं लसूण पेस्ट लावून घेते आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. अर्धा तास झालेला आहे. लंगडीमध्ये एक छोटा चमचा मेथी घालते आणि त्याच्यावरती कारली फ्राय करून घेते तेलात. एका बाजूने फ्राय करून झाले आता दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि फ्राय करून घेते. आता चिंचेची पेस्ट घालते आणि पाणी घालते. मासे बुडेपर्यंत पाणी घातलेले आणि झाकण लावून 2-3 मिनिटांनी शिजून घेते. झाकण काढलेलं आहे. आता पुन्हा एकदा परतून घेते. आणि झाकण लावून 3-4 मिनिटांसाठी शिजायला ठेवते. 3-4 मिनिटं झालेली आहेत. कारली शिजलेली आहे. आता मी काढून घेते. इथे कारले तळ्यासाठी घेते. लाल मिरची पावडर, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळ मसाल्याची पेस्ट करून घेते आणि कारल्यांना लावून घेते. अशा प्रकारे मसाला लावून झालेला आहे. इथे रवा, तांदळाचे पीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स केलेलं आहे. ते माशांना लावून घेते. अशा प्रकारे माशांना पीठ लावून ठेवलेले. इथे तव्यावर तेल गरम करायला ठेवले. त्याच्यावरती कारली फ्राय करायला ठेवते. 3-4 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे मी 2-3 वेळा परतून कारली फ्राय करून घेते. कारली फ्राय करून झालेले आता मी काढून घेते. इथे कारल्यांचं हुमण करण्यासाठी मी वाटप काढून घेते. खोबरं, हळद, धणे, सुकी मिरची आणि चिंच घालून पेस्ट करून घेतलेली आहे. ते भांड्यात काढून घेते. त्यात 2 हिरव्या मिरच्या घालते. 9-10 तिरफळं घालते आणि कढीला उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. त्यात कारली सोडते मी आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. 3 कोकमं बारीक तोडून घालते आणि मिक्स करून घेते. कढीला छान उकळी आलेली आहे. मासे पण शिजलेले आहेत. कारलीचं हुमण तयार आहे. इथे हिरवा वाटप काढते मी. खोबरं, धणे, हिरवी मिरची, चिंच आणि हळद घेऊन जाडसर पेस्ट करून घेते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. तिरफळं घातलेले आहेत 7-8 आणि मिक्स करून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि कोकमं घालते आणि मिक्स करून घेते. मसाला छान उकळलेला आहे. त्यात कारली सोडते. आता एका बाजूने शिजून झाली आहे कारली. आता दुसऱ्या बाजूने शिजून घेते. कारली छान शिजलेली आहे. कारल्यांचं सुकं तयार आहे. इथे सुके बोंबील घेतलेले आहेत मी. ते गॅसवरती भाजून घेते. बोंबील भाजून झालेले आहेत. आता मी काढून घेते आणि पाण्यात धुवून घेते. पाण्यात बुडवून नाही ठेवायचं. लगेच काढते आणि चेचून घेते आणि त्यातला काटा काढून घेते. अशा प्रकारे
अशा प्रकारे काटा काढून घेतलेला आहे. आता बारीक त्याचे तुकडे करून घेते. तुकडे करून झालेले आहेत. आता मी 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तव्यावरती तेल घेतलेले आहे. त्याच्यावरती बोंबीलचे छोटे तुकडे केलेले भाजून घेते. बोंबील भाजून झालेले आहेत. इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, ओली मिरची, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते, चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेते. त्यात भाजून ठेवलेले बोंबील घालते, लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. बोंबीलचं किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.